पाहण्यासाठी सामनाधिकारी आपण सुद्धा लाईनअप व्हायचं आणि महिला संघाने सुद्धा तिथे लाईनअप व्हायचं। मी पल्लवी धात्रक मॅडम तौसीन मुंबई 24 रेड तुम्हाला सुद्धा शुभेच्छा। बढ़िया भाई, मार 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 ये मारने पे खेलते हुए मारने पे जल्दी लगा साले एक ही दिन में लेंस खराब कर सर दो साइड वा आपण बोला ला इधर ला रोमित अबे ढक्कन निकाल। अबे रोमित गाड़िया है गाड़िया देखिए चिल्लाएंगे। क्या कर रहे खोला था क्या अब दूर दूर रहे ना सही तो बात है। हेड टू वन इधर दूर होना चाहिए नीले वाले पे चलना थोड़ा पीछे पीछे फ्लैश लगाना पड़ेगा। 40% हो गए भाई दूर दूर चलना रोमित पहले बता रहा हूँ। कंपनी से छत्रपती श्री शिवाजी महाराज मतलब रेड कार्पेट वगैरे नाही आहे पारितोषिक वितरण समारंभाच्या दिवशी लोकप्रिय नगरसेवक श्री रितेश दादा गावंडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी स्वागत करतो। किसके पॉइंट हुए 2-0 चल रहा स्कोर। थर्ड रेड रेडर है क्या कौन डोड है भाई को लगी है लगता ही है वो खेलते खेलते। हेलो सर थोड़े साइड पर 1 घंटा 1-1.5 घंटा भाऊ सर उभे म्हणून दाखवू नाही शकत भाऊ बहिणी लोक। फायनलची मॅच आहे ही। मुंबई शहर पुरुषांचा संघ छत्रपती अजित श्री पवार शिवाजी महाराजांच्या रेडवर स्पर्धेचा आतापर्यंत सतत 5 वर्ष चॅम्पियन ठरलेला संघ आहे। 6 वर्षी आपण बघूया नागपूरमध्ये अजित चौहान भाऊ इंडिया टीमचा होता हा। रेड आहे मुंबई। सर थोडे साइड बनो। बोनस +2 पंकज मोहिते वर्सेस अजित चौहान असा सामना रंगणार आहे। महिलांचा सामना मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा क्रमांक 4 अर्जुन बॉडी मीता दडवे मोठ्या LED स्क्रीनवरती सामना बघत सुशांत दादा दिल्लीकडनं केलेलं आहे।
12 आहे. संकेत सावंत जर्सी नंबर 1 आहे. सुशांत साई जर्सी नंबर 11 साहिल राणी जर्सी नंबर 2. हा यू मुंबई का खेळलेला प्लेयर आहे. बहुत बढ़िया अति पंकज सांगा कोणत्या प्रो मध्ये कोणत्या टीमनी खेळलेला. हा प्रो मध्ये गडरसे को सामना सुरू होण्यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की पुणे आणि मुंबई शहर पुरुषांचा सामना जब भी आमने सामने होता है ये दोनों टीमें होती हैं बहुत ही धमाकेदार मैच होती है. ये पूरे 40 मिनट तक मैच अनडिसाइडेड रहेगी, याद रखिएगा. ये देखिए 1 बाय 1 1 पुणे. ऑफिशियल टाइम आउट. अरे अरे सर उभे म्हणून दिसत नाही. जर्सी नंबर 11 सुशांत साई प्रो कबड्डी लीग मध्ये दबंग दिल्ली संघातून. संकेत सावंत पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्स जर्सी नंबर 1. संकेत दादा 1 नंबर जो रायथर खेळत आता मुंबईचा. स्थानिक पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग आणि त्यांचे सर्व सरकारी वर्ग या सर्वांना छत्रपती श्री शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा संघटन समितीच्या वतीने विशेष करून आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या वतीने मनापासून धन्यवाद. संकेतजी बावनकुळे साहेब नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या वतीने सुद्धा धन्यवाद. रेडर आउट. पॉइंट पुणे. मुंबई शहरचा जो चालकपती होता ज्याची टॅकल झाली तो सुशांत साई. रेड पुणे. पंकज डाऊटला आता. पंकज मोहिते. स्कोर कडे आपण लक्ष द्यायचं. स्कोर कडे लक्ष द्यायचं. अंपायर सर थोडी साईडवर हो. ये छत्रपति श्री शिवाजी महाराज चषक ट्रॉफी की ये फाइनल बहुत ही टफ मुकाबला होने वाला है. सिक्स एंड 5 इन फेवर ऑफ पुणे. 1 गुणाच्या आधारे पुण्याकडे.
अजीत चौहान। ये जगह आसान नहीं है, ये ट्रॉफी इतने आसानी के साथ नहीं है, इसके लिए फाइट करनी पड़ेगी, लड़ना पड़ेगा। अजीत चौहान सर मागेच उभे राहा थोडे. जालंधरजी ज्या पद्धतीने MSEB ची टीम बनवण्यामध्ये तुम्ही रोल केला होता, या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेची मोठी कमाई आहे आणि ती कमाई म्हणजे आपले आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा मिळालेला आणि तो आशीर्वाद म्हणजे टाइम आउट पुणे. मैंने शुरू में कहा था कि अंपायर की आखिरी सीटी बजेगी, उसके बाद ही हम बोलेंगे कि ये टीम चैंपियन है। कि विदर्भ में 19 साल के बाद छत्रपति श्री शिवाजी महाराज चषक कबड्डी प्रतियोगिता का आयोजन किया गया है और ये सारा श्रेय टाइम आउट मुंबई. हम सब After score on court number 3, women's section match, Mumbai Upanagar versus Mumbai Shahar. Mumbai Upanagar scored 16 points, Mumbai Shahar 18 points. Mumbai Shahar 1 point leading Mumbai. by 2 points in half time. 2 गुणांच्या आघाडी मुंबई शहर संघाकडे मध्यांतरापर्यंत. देशमुख सर एक बार वापस रिपीट कर दीजिए. 1 point पुणे. थैंक यू सर. मुंबई उपनगर 16 गुण, मुंबई शहर 18 गुण. 2 गुणांच्या आघाडी. लेकिन वहाँ भी ये भी डगर आसान नहीं है सर. क्रीडांगण क्रमांक 1 वर पुरुषांचा जो अंतिम फेरीचा सामना पुणे विरुद्ध मुंबई आहे. पंकज मोहिते विरुद्ध अजित चौहान असाच तो सामना सुरू आहे. पंकजची उजवी साईडची चढाई आणि अजितची डावी चढाई. दोघेही बोनस मास्टर आहे. बोनस करण्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा हात आहे. 1 point मुंबई. पंकज ने अजीत चौहान को मारा. पॉइंट. स्कोर तो बहुत ही कड़क दिखा रहा है. 8 1 point पुणे.
अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया के सेक्रेटरी जनरल श्री जितेंद्र ठाकुर साहब, जिस तरह से देश में कबड्डी के लिए काम करते हैं, जितेंद्र ठाकुर साहब आपके लिए भी बहुत अच्छी एक बात है विदर्भ चंद्रशेखर जी बावनकुळे साहब ने विदर्भ की एक व्यावसायिक टीम, प्रोफेशनल टीम बनाने की घोषणा कर दी है। जितेंद्र ठाकुर साहब, ये आप खुश रहे मैं कहूँगा, क्योंकि कुछ अच्छे लोग होते हैं, अच्छी तरह से, अच्छे मन से जो पद संभालते हैं, उन्हीं की वजह से सब होता है। अरे स्टेज की व्यवस्था देखने वाले साउंड ऑपरेटर, लाइट ऑपरेटर, अजित आला आतमध्ये. पुरुष विभागामध्ये 16 संघ आणि महिला विभागामध्ये 16 संघ आणि सर्व संघ जिल्ह्यांचे संघ होते. सुशांत साही, चलिए मैच स्टार्ट। प्रशांत जालंधर जी, राहुल शेळके, धनराज जी निंबाळकर आणि त्याचबरोबर अवी वानखेडे, खरोखरच ही सगळी मंडळी साहेबांनी व्यावसायिक संघ जाहीर केला, त्यांच्या डोळ्यातून म्हणजे एक डोळे पाणवले त्यांचे. इथे धन्यवाद द्यावा. विदर्भातून आकाश पिकल मुंडे, ज्यांनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड मधून मुंबई बघितली, व्यावसायिक दर्जा मिळाला आणि आकाश पिकल मुंडे भारत पेट्रोलियममध्ये गेला. एक ज्याला आपण म्हणू शकतो की टायगर ऑफ मुंबई, तो त्याच्या भंडारा संघातून खेळत होता, परंतु त्याची फाईट होती एक हाती फाईट होती. कडरसिक सामने समाप्त झाल्यानंतर आपण एखादे पारितोषिक देतो. छत्रपति श्री शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ये पुणे ये मुंबई है. पुरुष व महिला उपसंचालक
जितेंद्रजी ठाकूर साहेबांची या स्पर्धेत करणार आहे. श्री संकेतजी बावनकुळे साहेब जे अध्यक्ष आहेत नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांची साथ आणि त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला मिळाले. श्री सतीश टाइम आउट पुणे. रेड मुंबई. अविनाश वानखेडे त्या गुल्हार स्कोर 22-17 दाखवतोय. फोर पॉइंट 2+2 मुंबई 4. शहर. आपल्याला सुद्धा श्री जितेंद्रजी ठाकूर साहेब विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, श्री संकेतजी बावनकुळे साहेब नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन. सामना समाप्त झाला की आपण लगेच पारितोषिक वितरण करणार आहोत. एक 7 ते 9 मिनिटच आपण घेणार आहोत. परंतु तुमच्या समोर आम्ही त्या गुणी महिला खेळाडूला बसवणार, त्या गुणी पुरुष खेळाडूला बसवणार. छत्रपती श्री शिवाजी महाराज Do or die red. जो अंतिम फेरीचा By सामना मुंबई. समाप्त झाला, रेड त्यामध्ये मारायला मुंबई सुशांत दादा शहरचा आलाय. संघ अंतिम विजेता ठरलेला आहे. जोरदार टाळ्याबाजी आणि त्या मुंबई शहर महिला संघाचं आपण अभिनंदन करूया. थँक्यू ऑडियन्स. भरतमुळेजी अभिनंदन. शुभांगी पुजारी इथे पुरुषांचाही रिझल्ट बघूया काय लागतो. मेन्स पंकज आणि अजित चव्हाण इंजुरी अवॉइड करायची. रेड आउट. रेड. दोन्ही संघांसाठी काय पाहिजे. आमचे मंत्री महोदय आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब सामना बघतोय. आता बोल ना आजा. ये बोल के आता. मारेगा तू मारेगा. क्रीडा रसिकांना माझी विनंती आहे, रॉयल एनफील्ड वरती कोण बसतोय ते आपण बघायचं. आणि इथे समोर जी टपची मस्त
त्यावरती कोण महिला खेळाडू बसते ते आपण बघायचं. 7 मिनिटं फक्त, बस बाकी काय. भाऊ मुंबईकडे 15ची लीड आहे आता ही. स्कोर आहे मुंबई 30 पुणे 15. अतिशय चांगले गर्दी प्रेक्षक या स्पर्धेला मिळालं. आणखीन आम्हाला काय. बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया आप सबको. सब खिलाड़ी अपने अपने घर चले जाएंगे, लेकिन याद रखेंगे लास्ट टाइम मिनिट्स टू गो. 105 मिनिटं. स्कोर आहे मुंबई मी 30 पुणे 16. 14ची लीड आहे मुंबईकडे. सुरुवातीला सर्व बोललो त्यांच्याबद्दल आणि त्यांची जी फिटनेस होते ते मला फार प्रभावित करून गेले. मेडिकल स्टाफ तुम्ही खरोखर ग्रेट आहात, खूप छान काम केलेलं आहे. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. मिशन ऑलिम्पिक याच्यासाठी जी एक्सपोर्ट्सची टीम आहे ती आपण केली. तिथे म्हणजे स्पोर्ट्स आणि स्टाफ आहे. खाली बसले. टाइम आउट पुणे. मॅच विन बाय मुंबई.